नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव राजीव विजय कासार आणि मी घेऊन आला आहे माझा फायनान्शियल एज्युकेशन सिरीज मधला नवीन व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला LICचे जे युलिप्स आहेत, इंडेक्स प्लस, निवेश प्लस आहे, त्यांच्याबद्दल जरासा प्रकाश टाकणार आहे। आपण आता फायनान्शियल मार्केटमध्ये बदल झालेला बघतोय, तर ते तुम्हाला कसं लक्षात येईल तर 2014 मध्ये FD हा सगळ्यात जास्त लोकप्रिय एक इन्व्हेस्टमेंट ऑप्शन होता। पण आता FD हा ट्रेंड राहिलेला नाही, हा ट्रेंड उतरती काळात त्याला लागलेली आहे। याचं कारण म्हणजे शेअर बाजारामध्ये चांगला परतावा मिळतो हे आता सगळ्यांना कळलेलं आहे। त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत। तर आज मी तुम्हाला असं सांगतो की शेअर बाजारामध्ये 1979 साली 10,000 रुपये एक रकमी गुंतवले असलेले, तर आज रोजी त्याचं FD मध्ये जर असली असते ते पैसे बँकेच्या, तर जे काही चेंजेस होत गेले त्यांच्या रेटमध्ये, तर ते 3,20,000 रुपये झाले असते। त्याच्यानंतर सोन्यामध्ये, गोल्डमध्ये गुंतवलेले असते 10,000 1979 मध्ये, तर आज रोजी ते 8 लाख झाले असते। आणि चांगल्या इक्विटीज मध्ये जर ते गुंतवलेले असते निफ्टी मध्ये वगैरे, तर ते आज 10,000 रुपयाचे 80,43,000 रुपये झाले असते। एवढा ह्यूज डिफरन्स असा दिसतो। त्याच्यामुळे हे खूप लुभावणं वाटायला लागलेलं आहे सर्वांना। पण एक मिनिट थांबा, आपण जर स्वतः इन्व्हेस्टिंग करत असाल वैयक्तिकरित्या डीमॅट अकाउंट वगैरे काढून, तर त्याला तुम्ही एक डेटा लक्षात ठेवायला पाहिजे की 96% इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आहेत ते शेअर बाजारामध्ये पैसे गमावतात। म्हणूनच शेअर बाजाराचं रिस्क वगैरे जे पूर्वीपासून जे आहे लोकांच्या मनामध्ये, ते हे पैसे गमावलेल्या लोकांमुळे एक भीती आहे। मग त्याला उपाय काय, तर आपला पैसा जो आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवताना एक फंड मॅनेजर चांगला जो त्यामधील एक्सपर्ट असेल त्याच्या मार्फत गुंतवायचा। मग त्याला म्युच्युअल फंड हाऊसेस येतात। आणि पण मी म्हणेन म्युच्युअल फंड हाऊसेस कशाला, सरकारी कंपनी म्हणजे आपली LIC आहे ना। LICचे आता युलिप्स सेकंड जनरेशन युलिप आलेले आहेत, ज्याच्यामध्ये कस्टमरच्या फायद्याचा जास्त विचार केलेला आहे पूर्वीपेक्षाही अधिक। तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडला आणि एक कारण म्हणजे, म्युच्युअल फंडला मी नको म्हणेन याचं आणि एक प्रॅक्टिकल कारण म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो 12.5% आहे, त्याच्याबद्दल मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो काय फरक होतो युलिप मध्ये आणि म्युच्युअल फंड मध्ये या लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मुळे। ते मी सांगेनच, जरा वेट करा। तर निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक केल्यानंतर काय होणार ह्याचं एक तुम्हाला सिनारिओ मी चित्र मांडतो। तर एक असा अंदाज आहे, 6,000 रुपये दरमहा गुंतवणूक करणारा मनुष्य असेल आणि सातत्याने कंटिन्युअसली 25 वर्ष इन्व्हेस्टमेंट त्याने केली आणि त्याला शेअर बाजारातून नुसता 12% जरी त्याला CAGR मिळाला, तरी सुद्धा त्याचे 1,02,00,000 रुपये तयार होतात 25 वर्षामध्ये। 6,000 रुपये मंथलीचा कॉर्पस होतो 1,02,00,000 रुपये। आणि 12% CAGR धरला तर LICचा आता जे CAGR आहे तर त्याच्यापेक्षा जास्त आहे। तर हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप फायदा आहे। पण म्युच्युअल फंड मध्ये ती इन्व्हेस्टमेंट केली आणि 1 कोटी झाले ते पैसे, तर तुम्हाला 87 लाखच मिळणार आहे। बाकी सगळा टॅक्स तुम्हाला द्यावा लागणार आहे सरकारला। पण कम्पेअरिंग टू युलिप मध्ये जर 1 कोटी रुपये टाकलेले असले, तर 1 कोटीच्या 1 कोटी तुम्हाला घरी न्यायला वापरायला मिळणार आहे। त्याशिवाय तुम्हाला रिस्क कव्हर मिळणार ते वेगळंच। रिस्क कव्हर हे आता सेकंड जनरेशन मध्ये स्वस्त केलेलं आहे। त्याच्यानंतर मॉर्टॅलिटी चार्ज रिफंड वगैरे अशा संकल्पना ह्या नवीन प्लॅन मध्ये आलेल्या आहेत। आमच्याकडे इंडेक्स प्लस नावाचा जो प्लॅन आहे तो पूर्णपणे निफ्टी 50 वर आधारलेला आणि निफ्टी 100 वर आधारलेला आहे। कंपॅरेटिव्हली भरपूर सेफ आहे तो। हा आपल्याला दरमहा गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आहे। आणि निवेश प्लस म्हणून एक पॉलिसी आहे, ती एक रकमी 1,15,00,000 रुपये आणि त्याहून पुढे ह्या एक रकमी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आहे। आणि याच्यामध्ये युलिप डिस्क्लोजर म्हणून LICच्या वेबसाईटवर हे पैसे कुठे गुंतवलेले आहेत, कसे वाढतात, हे सगळं त्या वेबसाईटवर दिसतं। मी पाहिजे तर तुम्हाला ते प्रत्यक्षात आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवर दाखवू शकतो की हे पैसे कुठे गुंतवलेले आहे, कशा प्रकारे शेअर्स खरेदी केलेले आहेत, त्याच्यामध्ये दिसतं। आणि एक महत्त्वाचा मुद्दा आणि आनंदाचा म्हणजे, आनंद हे ऍप आमच्या LICने लॉन्च केलं, त्याचं पण 2.0 व्हर्जन आलेलं आहे। आणि त्या माध्यमातून मी सावंतवाडीत बसून आणि तुम्ही मित्रमंडळी समजा पुणे, मुंबई कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यात असाल, तर त्यात तुम्हाला मी तो प्लॅन एक्झाम्पल पाठवू शकतो आणि विकू शकतो OTP बेस।
आनंदामधून हे तुमचं सगळं काम होणार. तुमचा आधार कार्डवरून नाव, पत्ता, एज वगैरे सगळं आम्ही कॅप्चर करणार. त्याच्यासाठी तुमची संमती घेणार, तुमची सही म्हणजेच OTP असणार आणि आनंदाच्या माध्यमातून अत्यंत सेफली तुम्ही ज्या ठिकाणी आहात आणि मी सावंतवाडीत बसून हा व्यवहार सर्व पूर्ण करता येणार. तर आपण लवकरच ऑनलाईन भेटू. धन्यवाद.